झी 24 तास, एक पाऊल पुढे. नमस्कार, मी मंदार परब. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. 24 तासात राज ठाकरेंनी भूमिका बदलल्यानं बिहार दिनाचा वाद अखेर मिटलाय. मालेगावात मराठी कार्ड खेळून मुंबईत परत आलेल्या राज ठाकरेंनी नितीश कुमारांशी चर्चा केली काय आणि राज ठाकरेंचं मतपरिवर्तन झालं काय? मालेगावात आव्हान देणाऱ्या राज ठाकरेंनी लगेचच गिअर बदलला आणि सलोख्याचं कार्ड आता पुढे केलं. राज ठाकरेंचं हे इमॅच्युअर राजकारण आहे की यामागेही काही कारण आहे, हेच शोधण्याचा प्रयत्न करूयात बिहार दिनाचं राजकारण पार्ट 2 या विशेष कार्यक्रमामध्ये. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत प्रवीण दरेकर, नेते आहेत ते मनसेचे, आणि एकूणच राज ठाकरेंनी अशी भूमिका का घेतली याच्यामागे नक्की काय कारण आहेत ते आपल्याला ते सांगतीलच. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, नेते आहेत ते शिवसेनेचे. आणि शिवसेनेची भूमिका ह्याच्यावर काय आहे, कारण काल पण आम्ही बोललेलो तेव्हा पण राहुल नार्वेकर होते आपल्याबरोबर चर्चेत. मधू चव्हाण थोड्याच वेळात असतील आपल्याबरोबर, भाजपचे प्रवक्ते. त्याचबरोबर असलम शेखही आहेत आपल्याबरोबर, आमदार काँग्रेसचे. काँग्रेसची भूमिका काय आहे आणि एकूणच कुठलाही मुख्यमंत्री जर येत असेल महाराष्ट्रात तर काँग्रेस त्याच्याबद्दल त्यांचं मत काय हे पण आपण जाणून घेऊया. त्याचबरोबर अविनाश धर्माधिकारी आपल्याबरोबर आहेत, माजी IAS अधिकारी, आणि एकूणच या राजकारणाचे अभ्यासक पण आहेत ते, त्यामुळे ते आपल्याला सांगतील की लोक याच्याकडे कसं बघतात ते. पण या चर्चेला सुरुवात करण्याआधी याचबाबतचं पॅकेज बघूयात की कालपासून आजपर्यंत असं काय झालं की चित्र फार बदललं. काही बोललो नव्हतो. त्याच्या आधीच नितीश कुमार म्हणतात की आम्हाला मुंबई महाराष्ट्रामध्ये यायला कोणाच्या विजाची गरज नाही. कोणी बोललं होतं का? कोणी विचारलं होतं का? नाही ना. आता सांगतो. हे असली नाटकं जर नितीश कुमार इकडे येऊन महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये करणार असतील, 15 तारखेला नितीश कुमारांनी बिहार दिन मुंबईमध्ये साजरा करून दाखवावाच. मला कसलंही राजकारण करायचं नाहीये. सगळं शांत, व्यवस्थित, सुरळीत सगळं चालू होतं. काय गरज पडली होती? आत्ताच माझं नितीश कुमारांशी माझं फोनवरती बोलणं झालं आणि मी त्यांना हेच सांगितलं की ह्या असल्या गोष्टींच्या माध्यमातून जे राजकारण इथे केलं जातं, खास करून समाजवादी पार्टी आणि इतर जे काही उत्तर प्रदेश, बिहारमधले जे काही नेते इथे राहतात आणि त्यांच्याकडनं ह्या प्रकारचं जे काही राजकारण केलं जातं, मुळात माझा त्याला विरोध आहे, याच्या पुढेही राहणार. परंतु तुमच्याकडनं आलेलं स्पष्टीकरण पाहता तुम्हाला जर समजा इथे कुठचाही उद्देश जर समजा तुमचा नसेल आणि जर समजा तुम्हाला एखादा सांस्कृतिक कार्यक्रम करायचा असेल तर माझ्या हरकतीचा मुद्दाच येत नाही. 24 तासांमध्ये राज ठाकरेंचं झालेलं हे मतपरिवर्तन सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचं कारण ठरलंय. आजवर आपल्या मुत्सद्दी राजकीय डावपेचांचं दर्शन घडवणाऱ्या राज ठाकरेंचे बिहार दिनावरून पडलेले फासे मात्र उलटल्याचं जाणवत आहे. अर्थात या बुमरँग मधून माघार घेतानाही त्यांची ठाकरे स्टाईल प्रकर्षानं दिसून आली. तर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली राजकारण होणार नसेल तर कोणत्याही प्रकारचं पॉलिटिकल स्टेटमेंट याच्यामध्ये येणार नसेल तर, आणि त्याच गोष्टीवरती ते बोललेत कोणतेही आमच्याकडनं पॉलिटिकल स्टेटमेंट येणार नाही, उत्तर प्रदेश तो झाकी आहे, महाराष्ट्र अभी बाकी आहे वगैरे, ह्या सगळ्या स्लोगन्स इकडे घेऊन यायच्या आणि इथल्या लोकांवरती तुम्ही दबाव आणायचा प्रयत्न करायचा किंवा इथलं राजकारण करायचं, हे मी कधीच खपवून घेणार नाही. जो का वाद आपण म्हणताय हे बहुधा सगळं ठरवून झालं असावं आणि त्याला मॅच फिक्सिंग हे समर्पक असं माझा शब्द आहे. हे जे ठाकूर आहेत ना, ज्यांचं आपण नाव घेतलं, ते आम्हालाही भेटून गेले. इकडे समोर माझ्या बसले होते आणि त्यांनी मला सुद्धा बिहार दिनाची कल्पना समजून सांगितली होती. गेल्या काही काळापासून मनसेची भाजपशी वाढलेली जवळीक पाहता राज ठाकरेंचा नितीश कुमारांविरोधातला स्टँड तसा भाजपला अडचणीचाच होता. मात्र मराठी कार्डाशी इमान राखणारी भूमिका मनसेनं एका दिवसात बदलल्यानं राजकारणातल्या भाजप मनसे संभाव्य युतीच्या चर्चांना आणखी हवा मिळालीय. असं असलं तरी सत्तेच्या जवळ पोहोचू लागलेल्या मनसेनं
या सर्व घटनाक्रमातून तहाचं राजकारणही जोखायला सुरुवात केली आहे असंच म्हणावं लागेल. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट. खरंच ही जवळीक नक्की आहे की भाजपने पण हा संदेश दिला आहे, याच्याबद्दल भाजपचे जेव्हा प्रवक्ते येतील ते आपण विचारूयाच. पण त्याआधी लोक याच्याकडे कसं बघतायत आणि एकूणच हे सर्व कालपासून आजपर्यंतचा जो प्रवास आहे जो आपण बघितला त्यावर एकूणच पॉलिटिकल प्रतिक्रिया काय आहेत हे आपण जाणून घेऊयात. अविनाश धर्माधिकारी जी, तुम्ही याचं विश्लेषण कसं कराल? म्हणजे कालपासून जे झालं ते आज अचानक काहीतरी वेगळं चित्र दिसलं, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? तसे आज दिवसभरामध्ये राज ठाकरेंनी बिहार दिनाला असलेला विरोध मागे घेतला. त्याच्या आधी त्यांच्याशी नितीश कुमार बोलले. या सगळ्यानंतर मी पण एक भारताचा नागरिक या नात्याने सुस्कारा सोडलाय, सुटकेचा सुस्कारा सोडलाय. एक मुळातली भूमिका आहे की महाराष्ट्रामध्येच आत्ता मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या स्थानासमोर अनेक आव्हानं, मी त्याला शब्द आव्हानं म्हणतोय, धोके नाही, पण निर्माण झालेले आहेत. आणि वेळेत जागं होऊन जर मराठी माणसांनी मोठी स्वप्न पाहत काम केलं नाही तर मराठी भाषा आणि मराठी माणसाचं भवितव्य धोक्यात आहे. पण इथून पुढे राज ठाकरे जी वाट दाखवत आहेत तिच्यामध्ये जर मराठी विरुद्ध हिंदी अशी काही भांडणं उभी राहणार असतील तर ती गोष्ट देशाच्या एकात्मतेला घातक आहे. महाराष्ट्राचं काम, शिवाजी महाराजांचा वारसा सांगायचा असेल तर संपूर्ण भारताकरताची स्वप्न पाहणं आणि त्यासाठी काम करणं हे किमान आणि खरं म्हणजे अवघे विश्वाची माझे घर हा वारसा आहे. त्याऐवजी भांडण उभं करायचं की ते तुम्ही बिहार दिनच कसा करता आणि हिंदी माणसाचीच भांडण उभं करायचं, ही वाट अत्यंत चुकीची आहे. ही देशाच्या एकात्मतेला घातक आहे, राज्यघटनेला सुद्धा विरोधी आहे. एक देशाचा कार्यकर्ता म्हणून तर काम करताना माझा हा आर्टिकल ऑफ फेथ म्हणतो, श्रद्धा, की भारत एक राष्ट्र आहे. एवढंच नाही तर त्या एक राष्ट्रासाठी खस्ता खाणं हे मराठी माणसाचं काम आहे. तर वाक्य पुन्हा म्हणतो की तर शिवाजी महाराजांचा वारसा सांगायचा, त्याऐवजी उठायचं आणि हे भांडण उभं करायचं हा काय शहाणपणाचा रस्ता नाही. यामुळे भारतभरातल्या मराठी माणसाच्या प्रतिमेवर उलट विपरीत परिणाम होतोय. मागे असंच घडल्यावर तिकडे बिहारमध्ये काम करणाऱ्या एका IAS असलेल्या मराठी महिला अधिकाऱ्यावर तिकडच्या काही वेड्यांनी ऑफिसमध्ये हल्ला केला होता. झी 24 तास, एक पाऊल पुढे.